हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील पहिल्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज यातील प्रकरण पहिलं, लोहो परिसेसी लागला, याचा भाग 6 ऐकूया. सद्गुरू एक, त्यांचे शिष्य अनेक. सद्गुरूंची कृपा, प्रेम सर्व शिष्यांवर सारखंच असतं. पण प्रत्येक शिष्य आपापल्या प्रकृतीनुसार वर्तन करीत असतो. सद्गुरूंचं प्रेम, सान्निध्य सर्वांनाच हवं असतं. ते एखाद्याला जास्त मिळतं असं वाटलं की इतर शिष्य नाराज होतात. माधवनाथांसारखे सद्गुरू नियोजित कार्याच्या दृष्टीनं एक एक व्यक्ती शोधून त्याच्या पात्रतेनुसार त्याला एक एक काम शिकवत असत. पण त्यांचा हेतू इतरांच्या लक्षात न आल्यानं सद्गुरूंना आणि त्या शिष्याला दोघांनाही इतरांचा रोष सहन करावा लागे. याचा अनुभव मला 1-2 वर्षातच आला. आम्ही 10-12 मंडळी एकदा स्वामी माधवनाथांबरोबर लांबच्या प्रवासाला गेलो होतो. प्रवासात मी स्वामींना खूप प्रश्न विचारले. त्यांनी त्याची समाधान होई तो उत्तरं दिली. मला खूप आनंद झाला. पण काहींना त्याचं वैषम्य वाटलं असावं. प्रवासाहून परतल्यावर 1-2घांनी माझ्या नातेवाईकांकडे काही वेडंवाकडं सांगितलं. मला पुढे काही दिवसांनी ते कळलं. मी अस्वस्थ झाले. माझा मुलगा मिलिंद म्हणाला, तू स्वामींना सर्व सांग, त्यांना काही त्रास होणार नाही. तू मात्र उगीच अस्वस्थ राहशील. एकच वाक्य, पण पुढे आयुष्यभर स्वामी देहानं असे तो मला त्याचा उपयोग झाला. स्वामींच्या माझ्या रोजच्या भेटीत मी जे काही मनात असेल ते त्यांना सांगून मोकळी होत असे. मग त्यावर काय करायचं ते स्वामी ठरवत. त्या दिवशी मी दुकानात गेले. काय, कुठे होता इतके दिवस? स्वामींनी विचारलं. इथेच होते. पण काय करायचं येऊन? बाहेरच्या जगात जो मत्सर, द्वेष मी पाहिला तोच परमार्थाच्या प्रांतातही दिसतो. मी म्हटलं, अहो, परमार्थात तर मत्सर फार. विश्वामित्रांना देखील तो चुकला नाही बरं. पण काय झालं ते तर सांगा, असं स्वामी म्हणाले. मी सर्व हकीकत सांगितली. स्वामी म्हणाले, हे कुणाचं काम आहे हे लक्षात आलं. तुम्ही त्याच्याकडे मुळीच लक्ष देऊ नका. तुम्ही येत जा. गाडीत परवा एकानं गोष्ट सांगितली. एका शिष्याला सद्गुरूंनी सांगितलं, तू सर्व सोडून माझ्याकडे आलास, आता मलाही सोड. मी म्हटलं. स्वामी म्हणाले, वा, म्हणजे तुम्ही आता आम्हाला सोडायला निघालात की काय? ते होणार नाही. आम्ही आता अगदी आत तुमच्या अंतःकरणात जाऊन बसलोय. तिथून तुम्ही आम्हाला काढू शकणार नाही. बरं, ते जाऊ द्या. तुम्ही कशाकडे लक्ष देऊ नका. जग हे असंच असायचं. आपण स्वामी काय सांगतात ते करायचं. सर्वांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला लागला तर साधना कशी होणार? तेव्हा हे मनातून काढून टाका आणि श्रवणाला यायला लागा. त्यानंतरही अनेक वेळा अशा घटना घडत की मला वाटे नकोच कुठं जाणं येणं. आपण आपली घरी बसून साधना करावी. पण स्वामींना ते मान्य नव्हतं. रोजच्या रोज श्रवण घडल्या वाचून प्रकृती बदलणं, बोध होणं दोन्ही गोष्टी कठीण. तेव्हा साधनेच्या दृष्टीनं आणि जे लेखनाचं काम दिलेलं आहे ते करण्याच्या दृष्टीनं रोजच्या कार्यक्रमांना, प्रवचनांना उपस्थित राहणं आवश्यक होतं. जेव्हा कधी असा प्रसंग येई तेव्हा स्वामी सर्वांना समजावून शांत करत. कारण मन व्यग्र असेल तर साधना कशी होणार? ध्यानात मन शांत कसं राहणार? मुलांच्या भांडणात आईची जशी अवस्था होते तसं त्या सद्गुरू माऊलीचं होत असे. ते म्हणत, जशी जशी साधनेत प्रगती होईल तसतसे हे संघर्ष मिटतील आणि प्रेमानं सर्व व्यवहार होतील. प्रत्येकजण दुसऱ्याचं अंतःकरण जाणून घेऊन व्यवहार करेल. सर्व सुरळीत होईल. आज इथेच थांबूया.
या पहिल्या प्रकरणातला 7वा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात सच्छिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.